आपल्या कार्यक्रमाचा अंतिम भाग म्हणजे आभार प्रदर्शन. नेहमीसारखं त्या ठिकाणी आपल्याला ताट बसायचं आहे. बंद करू चालू करू. व व्यवसाय अभ्यासक्रम चिखलीद्वारा या ठिकाणी आयोजित स्नेह संमेलन कार्यक्रम 2026 या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी रीतसर झालेलं आहे. आपल्या नेहमीच्या धावपळीच्या आणि व्यस्ततेच्या कार्यक्रमामध्ये असताना सुद्धा व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं अर्थात चिमुकल्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी या शाळेच्या परिसरात आलेले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम शब्दसन्मानाने मी या ठिकाणी या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाचा शेवटचा भाग किंवा कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभाराने होत असतो हे आपल्याला माहिती आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट हे जर चांगली झाली तर तो संपूर्ण कार्यक्रम चांगला होतो याचं ज्ञान आपल्याला आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर हे अतिथी स्वरूपात आपल्याला आज उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. त्यामध्ये कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव आणि आमचे प्रेरणास्थान माननीय श्री प्रेमराजजी भाला यांनी आपल्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेतून आणि वेळ काढून या ठिकाणी आपलं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहिले. त्यामुळे शाळेच्या वतीने मी त्यांचा शतशः आभारी आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक की जे सगळ्यात महत्त्वाचे असतात, कोणताही कार्यक्रम त्यांनी सुरुवात केल्याशिवाय सुरू होत नाही असे आपल्या शिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय शिक्षण अधिकारी अनिलजी आकार यांनी सुद्धा अत्यंत व्यस्ततेमध्ये आणि दौऱ्याची वेळ असताना सुद्धा आपल्या शाळेसाठी आपल्यावरील प्रेमासाठी या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे माननीय अनिलजी आकाळ साहेबांचं या ठिकाणी मी शाळेच्या वतीने शब्दशः आभार व्यक्त करतो. प्रमुख अतिथीमध्ये माननीय कुळे साहेब शिक्षण निरीक्षक बुलढाणा हे सुद्धा अत्यंत व्यस्ततेमध्ये असतानाही साहेबांनी आमच्यासाठी वेळ दिला. त्यामुळे साहेबांचा शतशः आभारी आहे. माननीय केंद्र प्रमुख पंचायत समिती चिखलीचे शकील सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळे शकील सरांचा सुद्धा आभार व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतो. त्याचप्रमाणे आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे आणि ज्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं पितृतुल्य आदरणीय सहसचिव श्री कैलासजी शेटे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी आम्हाला कौतुकाची थाप दिली. पूर्ण वेळ उपस्थिती या ठिकाणी त्यांनी ठेवली. त्याबद्दल माननीय कैलासजी शेटे यांचं या ठिकाणी मी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव माननीय संतोषजी कबुत्रे हे सुद्धा आपल्या विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. त्यामुळे संतोषजी कबुत्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानणं हे शाळेच्या वतीने माझं मी कर्तव्य समजतो. अर्थात 1 जानेवारी ते 5 जानेवारीपर्यंत विविध खेळ आणि उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आता हे समोर बसलेले जे सर्व विद्यार्थी दिसत आहेत सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलेला आहे. सर्व मान्य वर्ग शिक्षकांनी त्यांच्यावर मेहनत घेतलेली आहे आणि याचं फलित म्हणून 1 ते 5 जानेवारीपर्यंत विविध उपक्रमाद्वारे हे स्नेह संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे या ठिकाणी तुमच्या समोर झालेलं आहे. अर्थात या उद्घाटनाच्या भव्य कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी त्यांनी आपला वेळ या ठिकाणी दिला. आमच्या सर्व चिमुकल्यांचं कौतुक केलं. त्यामुळे पुनश्च एकदा सर्व विभागांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचा ऋणी आहे. असंच प्रेम त्यांनी आमच्या शाळेवर करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. 2025-26 या निमित्ताने आपल्या आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रांगोळी प्रदर्शनी, चित्रकला प्रदर्शनी आणि हस्तकला प्रदर्शनी ठेवण्यात आलेली आहे. ज्यांचा अंतिम फेरीमध्ये सहभाग आहे असे विद्यार्थी त्यांचे वर्ग शिक्षक त्यांनी पुढची तयारी करायची आहे.
म्हणजे मुली आमची तयार झाली मुलांनी भाग घेतला नाही सरनं म्हटलं जबाबदारी वाढून गेली आता एकदम. लाईट वाढून द्या, लाईट वाढून त्याचा लाईट. पांढरं